गोंदिया जिल्ह्यात होळी सणाच्या पार्श्वभूमीवर आमगाव पोलिसांनी अवैध देशी दारू विरोधात धडक कारवाई केली असून 2 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आमगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने गोरठा गावात पहिली कारवाई केली। यात विनापरवाना साठवून ठेवलेला सुमारे 35,360 रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून महेश चटे याला ताब्यात घेण्यात आले आहे। त्यानंतर दुसरी कारवाई मालधी ते सरकार टोला मार्गावर करण्यात आली, जिथे मोटारसायकलवरून देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून पकडले। या कारवाईत 192 पव्वे देशी दारू आणि दुचाकीसह एकूण 1,06,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दोनही प्रकरणात एकूण 51,860 रुपयांची दारू हस्तगत करण्यात आली असून आमगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।